इस्ट्रोजन डॉमिनन्स ही कंडिशन किंवा ह्यामुळे होणारे आजार कमी कसे करावे ह्या संदर्भात बोलूया. सो इस्ट्रोजन डॉमिनन्समुळे मोठे आजारही होऊ शकतात, जसं एंडोमेट्रिओसिस, युटेराइन फायब्रॉइड, ॲडिनोमायोसिस, त्यानंतर ब्रेस्टमध्ये गाठी होणं, असे मेजर आजार होऊ शकतात. तर इस्ट्रोजन डॉमिनन्स हा प्रॉब्लेम कशामुळे होतो हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर हा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी ह्या काही गोष्टी तुम्ही रेग्युलरली नक्की फॉलो करा. पहिला आहे प्लास्टिक कंटेनर्स, म्हणजे जे काही प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा घरामध्ये प्लास्टिकचे डबे असतील ह्याचा वापर कमी करणं. कारण ह्या प्लास्टिक कंटेनर्समुळे मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरामध्ये एंटर करतं आणि यामुळे इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणं किंवा बंद करणं. दुसरं साखरेमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, स्पेशली इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळेही इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच साखर, प्रोसेस फूड्स, त्यानंतर रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स असे पदार्थ खाणं कमी करणं किंवा बंद करणं. त्यानंतर कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स ज्यामध्ये सल्फेट, पॅराबिन, थॅलेट, फॉर्मॅल्डिहाइड असे केमिकल्स आहेत असे वापरणं कम्प्लिटली बंद करणं. आणि तुम्ही सेफर, सल्फेट, पॅराबिन फ्री जे प्रॉडक्ट्स असतात ते वापरू शकता, जेणेकरून हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम कमी होईल. त्यानंतर लिव्हर किंवा यकृताची हेल्थ इम्प्रूव्ह करणं, कारण लिव्हर जे आहे ते आपल्या इस्ट्रोजनला प्रोसेस करत असतं आणि आपल्या शरीरामध्ये त्याची एक लेवल बॅलन्स करत असतं. त्यामुळे लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स घेऊ शकता, जसं ब्रोकोली, कॅबेज, कॉलीफ्लॉवर. त्यामुळे काय होतं, एक्सेस इस्ट्रोजन आहे ते बॉडीमध्ये व्यवस्थित प्रोसेस होतं. त्यानंतर अँटीऑक्सिडंट फूड्स जसं की डार्क चॉकलेट, बेरीज, टोमॅटो अशा गोष्टीही तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता, जेणेकरून हॉर्मोन्स बॅलन्स होतील आणि इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम कमी होईल.